पिपा घेऊन ये जा. आता आणला काऊन नाही जी? हा, बायको एवढी ओरडू ओरडू सांगते तरी तुमच्या लक्षात बसत नाही. सकाळीच सांगितलं होतं ना तुम्हाला तेलाचा पिपा घेऊन यायचा म्हणून. कधी सांगितलं होतं ना तेलाचा पिपा मध्ये? सकाळी एवढी बडबड बडबड करून राहिली होती तू, हे आण ते आण ते आण, आणि तेलाचा पिपा तर सांगितलंच नाही. एवढी बोलली माझ्यासोबत, कुठं सांगितलं? मध्ये बेवकूफ बनवून राहिली काय तू आणते? आजी 4 वेळेस तुम्हाला सांगितलं तेलाचा पिपा घेऊन या, तेलाचा पिपा घेऊन या. बोलले तुम्ही, आठवण नाही तुम्हाला काहीच. आणि मलाच म्हणता कधी सांगितला म्हणून. असं सांगितलं होतं का तुला? मला तर वाटत नाही हो तुला सांगितलं म्हणून आणते. आणि जाऊ दे, उद्या सकाळी घेऊन येईन. उद्या जाईन तर उद्या घेऊन ये. ह्या माणसाने मी तेलाचा पिपा सांगितलाही नाही. हा, तरी म्हणून राहिली मी सांगितला झगडा केला पाहिजे बा म्हणून माझ्यासोबत. म्हणजे मला झाले बरं होते मग रागात. तर करूनही नाही राहिला माय झगडा. सांगितलाय काय म्हणते मला उद्या आणीन म्हणते. तेल तर केवढं मोठं घरी यायला लागेच. आजी झगडा करायला पाहिजे तर चुपचाप आहे. चाय बनव माझ्यासाठी. चाय बनव, 1 कप चाय दे मला बनवून. आणि बाबासाठी मांडू. बरा मुका भेटला आता. मी चाय नाही बनवत. मला नाही बनवायचा चाय. कायले बनवू मी? हा, चाय रोज बनवायचा काय ठेका घेतला का तुमचा वाला? तुमचा चाय तुम्हीच बनवत बसा. मी नाही बनवत. मला नाही बनवायचा चाय. नाव करीन ठेवलं का तुम्ही मले? मोठं माय तोंडाकर पाहून राहिले पण भांडण नाही करून राहिले का? बोलून नाही राहिले मले काही. हा, मटऱ्या डोळ्याचे. अरे अंध्या बोलणं देणं शिवा करणं भांडण माझ्यासोबत. जाय बरं, आणते डोकं नको. चाय बनव बरं 2 कप बाबासाठी आणि माझ्यासाठी. जाय. आता कसं करावं? ह्यो माणूस तर माझ्यासोबत झगडा करूनच नाही राहिला. आणि बिना झगडा केल्याशिवाय मला घरातून निघता येणार नाही. हा, मग मी कशी जाईन बाई बायासोबत? हा, कसं करावं? झगडाही नाही होऊन राहिला. असे तर जाऊ देणार नाही मला हे. हा, जाऊ द्याले राणीचे बाबा. झगडाही होऊन नाही राहिला. मी एवढी हे करून राहिली झगडा करासाठी, ते हे तर काही झगडा करून नाही राहिले माझ्यासोबत. नाही तर उली गोष्टीले दणपण करते. आणि आज अशी बोलून राहिली ती हो नाही ना चू नाही करून राहिले. मी म्हणलं नाही की मला चाय नाही बनवायचा म्हणून. मी नाही बनवत चाय. मला नाही बनवायचा चाय. तुम्हीच बनवत बसा. नाही तर राणीले सांगा. आता खाली तू माझ्या डोक्याच्या वर तर चालली आणते. हा, लक्षात ठेव. शांत यानं घेऊन राहिलो म्हणून माजली का जास्त? हा, अशी झोडपत नशीन का नाही जोड्यानं तुले? वाढला पारा वाढला रे आता माणसाचा. आता होते झगडा. मारा बरं, या माराले मला आता. दाखवा, मारूनच दाखवा आता तुम्ही. हा, तुमच्यासाठी चाय बनवला नाही म्हणून मला म्हणता मारतो. मारून दाखवा. मी काही नौकर नाही आहे रोज कराले. मी करत नाही म्हणजे नाही, काहीच नाही करत मी. निघ माझ्या घरातून लवकर. निघ, नाही तर मी चांगलं तुला असं काढत बसीन ना. आणि ते निघ. जाय तुझ्या भावाच्या घरी. जाय, तिथं सपाटणी होत असं ना तुझीवाली. तिथं जाय त्या भावाच्या घरी. दाबून पाहून राहिली मला. डोळे वटारून पाहिजे माझ्याकडं. हा, डोळे वटारून पाहिले. ती भावजई जशी दाबून पाहिजे तुझ्या भावाले. टाटा खायचा मांजर तसं पाहून राहिली काय मला? मी अनिल होय म्हणलं. अनिल फुटबॉलासारखं तुला उडवूनच दे. लक्षात ठेवतो. चाय नाही मांडत म्हणते. नवऱ्यासाठी चाय मांडायला तिने नेट लागून राहिला. चाय मांडत नाही म्हणते ते. नको मांडू, नाही मांडत होतं. मी माझ्या बापासाठी माझ्यासाठी करतो चाय. माय पोरगी देन मध्ये करून चाय. तू या भरशावर आहे का? चाल निघ घराच्या बाहेर. घ्यायचं नाही इथं. आले धमकी देऊन राहिली ती निघ माझ्या घरातून. निघाली तर तुमची सोय नाही लागणार. खरंच चालली जाईल मी उद्या. उद्या कायले जाता? आजच जा ना. उद्याची वाट कायले पाहून राहिली? आजच जा. नाही उद्या जाईन मी. आज नाही जात. आज बसा बंद आहे. मी उद्याच जाईन. आज नाही जात. उद्या चालली जातो मी माझ्या भावाच्या घरी. आणि तिथंच राहतो, येतच नाही वापस. अहो जा ना. धमकी कोणाला देऊन राहिली हो तू? आणते. हा, जातो किती दिवस पोचते त्या भाऊ. मी बी पाहतो त्याले. हा, सांगतो कसं राहायचं तर जाय. किती दिवस जात तर येशील पाहायला होती इथंच माझ्या जवळ. जमलं. आता उद्या मध्ये झाले भेटते बाई बायासोबत. गेली आहे ना चंदा तुझी वाली सून. अलग राहिले रोशन शीतल. दिसला ना मी गेली होती ना. कालच गेलती. बसली चाय घी मांडला त्या पोरीनं. पाहिलं बाई रुमा गिमा मस्त केलं ते आलं नवीन चांगलं केलं. बरं झालं दोघांना म्हणा. राहिले अलग तर जाऊ दे ना, राहू दे ना. ह्या कौसुबाई बी मोठ्या चोपड्या आहे. डबल ढोलकी. दोन्ही टपल्यावर हात ठेवते. कधी मायाकडून भाग घेते तर कधी माया सुनीकडून भाग घेते. आता गेली तर काय करू बाप्पा? आता काय तिच्या पाया पडू? नाही व राय व बाई. कसंही करून राय व बाई. माय तू याची बाई जमत नाही व बाई. असं म्हणू का आता तिले? त्या इले शितलीले. लय शायनी आहे ना ते. गेली माया पोराले घेऊन. जाऊ दे ना मग. पहिले आम्ही एकटंच होतो ना, आताही एकटंच आहे. होय ना सोयन कामाचं काय एवढं? माय पोरालेच नाही आहे अक्कल बाई. तर तिले तरी काय म्हणू? हे सोनू आहे.
सून राहिले. माय पोरगच नाही ऐकलं, माय मताना बंदच्या बंद सामान घेऊन गेलं ते तिचा अन्नाचं आलेलं. तिले त्यालेच नाही रोखली तर तिले काय रोखू मी? एकही नाही ठेवलं ना, सर्वच्या सर्व घेऊन गेली ते शितली. आता बाई तिच्या लग्नाचे भांडे होते, तिले आलेले भांडे, आता तिले कसं काय रोखशीन व तू चंदा? कौसुबाई, मले कोणाले रोकाची गरज नाही आणि काही नाही. ज्याले तिथं जात ना तिथं जाते. तिच्या भांड्यानं काय अडलं मायवालं? काही माझ्या घरात भांडे नाही का? 56 भांडे आहे माझ्या घरात, मी नाही लय भांडे केले. काय आहे तिच्या भांड्याचं एवढं? माझ भांडे जुन्या पद्धतीचे आहे आणि जुनं आहे तर किती चांगले आहे, अजूनही तडक तुडक झाले नाही. हे काय वा आताचे नवीन भांडे, 2 महिने गेले का नाही तर डब्बा तडकन, तर हे तडकन काही कामाचे नाही. माय भांडे मस्त जाडे जुडे आहे. हिच्या भांड्याचं काय घेऊन बसले तुम्ही? हे जाऊ द्या. आपल्याला निर्मलाबाईनं कायले बोलावलं? मीटिंग तर मागच्या हप्त्यातच झाली आपली वाली बचत गटाची, आणि बीसीचंही बी हे झालेलं आहे. मागच्या हप्त्यात निघाली ना, कोणाची निघाली होती? गंगीची निघाली होती वाटते मागच्या महिन्यात. नाही, माहीच निघाली होती ना मागच्या महिन्यात. व माई निघाली होती ना. माई तू आली काय? व तुलाही बोलावलं का निर्मलाबाईनं? हो, निर्मलाबाईनं मलाही बोलवलं. मी त्या घराकडून जातो म्हणलं तर चरण भाऊ म्हणे कौसुबाईच्या घराकडे गेली म्हणे चंदा, तर मग इकडून आली तर इथं दिसल्या उभ्या म्हणून थांबली. बाप्पा चाल ना, जाऊ ना. चला ना जी कौसुबाई, जाऊ ना. कायले थांबल्या इथं? चला ना, तुम्हाला घेऊन जातो म्हटलं सोबत, चला. अहो चंदा, अंता लिहू दे. अंता म्हणे मला थांबा म्हणे, ते काहीतरी त्याच्या घरी चालू होतं थोडंसं, नवरा बायको काहीतरी चालू असत तर थांबा म्हणे. मला येतो म्हणे मी 2 मिनिटं, बुड्याला चाय मांडून देतो म्हणे आणि येतो म्हणे, म्हणून थांबली आहे. ते नाही म्हणून का मला गेली म्हणून? अंता म्हणून थांबली मी. तुम्हाला जायचं आहे तर जा, मी येतो ना अंता सोबत. आजी कौसुबाई मी जाऊन आली, 2 वेळा जाऊन आली निर्मलाबाईच्या घरी. कोणीच बाई नाही आहे तिकडं, एकही बी. 11 वाजता या, 11 वाजता या करे, एकही बाई नाही आहे. म्हणून मी थांबली बाप्पा, इकडं आली मग चंदाच्या घरी. तर चंदा घर तुमच्या घरी दिसून राहिली आणि मी एकटीच काय करू जाऊन तिथं? चालो चंदा, नाही तर आपण जाऊ. कोणी बाई हाय नाही म्हणतं ना तिथं, मग काय करता, आपणच जाऊन बसू. थांब ना मग, येऊ दे ना अंतीले, अंतीची वाट पाहू, सोबत जाऊ. मग कायले बोलावलं कायले नाही तर बचत गटामध्ये काही अडचण गिडचण आली असं काही, मला तसंच वाटून राहिलं. बँकेचा मागं काहीतरी ते कागद आलता म्हणते ना निर्मलाबाई, आपल्याला पैसे भरा लागत होते म्हणते. नाही भरा लागत चंदा, नाही भरा लागत. आजी निर्मलाबाई तर म्हणे भरा लागते म्हणे, ते उठून पाहिली म्हणे लोन घेऊन, तर तिच्या वाटणीच्या आपल्याला भरा लागते म्हणे ना सगळ्या जणीले. मॅनेजरले तिथं दाखवायचं आहे म्हणे ना, त्या बाईची आपल्याला भरा लागते म्हणे. ते तर उठून पळली, नालायक वानाची. घेतेच कायले तर काय माहीत का? लोन घेते न उठून पळते बाई काय बी. माणसं तर आहेच ना आलाय, पण बाई काय अशा निघते बाई बी आई मात. अहो नाही आली ती बाई, तिच्या नवऱ्यानं आणून दिले 9 पैसे. व देतो म्हणे, भरतो म्हणे महिन्या पैसे. तर पहिली किस्त आणून दिली. ते काहीतरी तिच्या घरी कोणीतरी मेलं होतं म्हणते, सासरावे का कोणतं. मग ते सगळेच जण चालले गेले. तर आपल्याला असं वाटलं उठून पळाले, खरं आले ना होते. 1-1.5 महिना तिकडं राहिले, फोन गिन बंदच होता. तर आपल्याला सर्वेला असं वाटलं का ते पळालीस का काय का, पण नाही, तसं नाही होय. तिच्या घरी हे झालं ना, माहीत झालं की तिची सासरा, त्याच्यामुळे त्याला आले भेटलं नाही. आता आली ना, दिले तिनं आणून. तिचा नवरा आला आणि ते आलती म्हणते, आणि निर्मलाबाईले समजावून सांगितलं अशानं असं झालं बा म्हणून. आम्ही म्हणे बेमान नाही आहो म्हणे, देतो म्हणे तुमचा 1 पैसा देतो म्हणे. अशी म्हणे वाटते ते बाई. तर दिले त्यानं, दिले. पहिली किस्त भरली, दर महिन्याला देतो म्हणे. माय आली का होते बाई, आणि पाहावं आपण तिलेच बेकार समजलं बाई. असं होते कधी माणसावर वेळ येते भलतीच, आणि आपण का नाही विचार करतो भलताच. झालं बाई, आली तर आपल्याला आता पैसे तरी जास्त भरा नाही लागत. कुठं आपली सोयच नाही लागत. मोठ्या मुश्किलनं आपल्या वाटणीचे पैसे भरणं होते आपल्याकडून, भरणं आले. मला तर लयच टेन्शन आलं बाई, टेन्शन या आले. चल ना माय, लय उशीर होऊन राहिला ना, चल ना. कधी येते वानती? ते बाई अंताई आली. चला बरं जाऊ, इले माहीत असेल ना कायच्यासाठी बोलावलं निर्मलाबाईनं, तर चला बरं. आमाय तुम्ही आल्या का? चला. अहो काही नाही, हे बुड्याले चाय बनवून द्यायचा राहिला ना, मोठा त्याचा 1 घंट्यानं चाय बनवून द्या लागते माय. एखादी चायवाला सांगा लागत नाही तर 1 घंट्यानं चाय बनवून आणून देत जा बाबू म्हणून. काय हो बाप्पा, तर असून गेली या बुड्याच्या ना मी बी. 6 किलो महिन्याची साखर तर या बुड्यालाच लागते. लागू दे हो, आणते म्हातारा माणूस आहे काय तू बी. तर बरं तुला माहित असेल ना, निर्मलाबाईनं कायले बोलावलं तर माहित असेल ना तुले. चला ना, तिथं गेल्यावरच माहित पडन ना. चला.
चला पटपट वाट पाहत असन ते. चला माय पण मी ना तो वही नाही घेतली व आणते ते बचत गटाची व. ते घ्या लागत होती ना मला. आई वही घे नाही घ्या लागत. चला अशाच. श्वेता तू कामावर चालली माय एक काम करशील का हो श्वेता व? सिटीतून करशील का माय एक काम? बोल ना ताई, कोणतं काम करायचं आहे तुमचं? काय म्हणता सांगा ना. काही भाजीपाला घे आणायचा आहे का? नाही हो श्वेता, भाजीपाला तर आता ते बबिता मावशीच ठेवते ताजा ताजा मस्त आणते त्या सकाळी सकाळी. त्याचा नवरा इथंच भेटते गावात आता चांगला भाजीपाला. तुले भाजीपाला नाही आण म्हणत काय ले ओझं आणत बसतं तू. अहो थोडंसं काम होतं मायवालं. कोणतं काम होतं ताई सांगा ना. तशी आता भांडेवाली कालपासून येऊन राहिली का नाही, तर आता काही टेन्शन नाही मले भांड्या फांड्याचं. बरं झालं श्यामजीनं आईले बोलली तर. आता आई ऐकली तरी, नाही तर माया मतानं तर ऐकलंच नसतं. बोलले म्हणून बरं झालं श्यामजी. आणि पोराच्या मतानं बरोबर ऐकली पण आई. सासूबाई आपली. आणि आपल्या सुनेले तर काही किंमत देतच नाही. जाऊ दे माय, कुठं त्या पुटीच्या मागं लागत बसतं. सुनेले किंमत तर नाहीच आहे म्हणा. असं करून काही फायदा आहे का ताई? तुम्ही सांगा बरं. बिनफालतू यायले पैसे द्या नाही लागत, काही नाही लागत. आता माहित आहे का पहिले मायाला किती 1000 रुपये पेमेंट होता, आता 15,000 झाला. तिचाही झाला म्हणा त्या पूजाताईचा. तिचाही वाढला, मायाही वाढवला. आमचं काम चांगलं आहे त्याले तर वाढवला. मग यायले पैसे द्या नाही लागत ना. आणि काम कोणतं आहे आता मी काय करीन. काही दिवसानं नाही का माहिती तसा मैत्रीण आहे त्या मॉलमध्ये ओळखीच्या येते का नाही, तर त्याला मी सांगून ठेवलं दुसऱ्या इकडं वेकन्सी असं तर सांगतो म्हटलं. 15,000 माय पाहिजे असं होत नाही म्हटलं. चांगली 20-25 जर भेटले तर हो म्हणे पाहिन म्हणे. त्या माया मैत्रीणा गेली सांगून ठेवलं मी ना. मग लागत नाही का मले भांडेवाली पाहिजेच ना आपल्या घरी. मी काय थोच जॉब करीन का? त्याच जॉबच्या मागं थोडी लागणार आहे मी. दुसराही पाहिन. थो सोडून देईन अजून दुसरा पाहिन, अजून थो सोडून देईन अजून तिसरा पाहिन. प्रायव्हेटच होय, कुठं एका ठिकाणी टिकून बसाले परवडते काची ताई? आता मी तरी काय सांगू बाई तुझ्या जॉब मधलं. सांग बरं श्वेता, मला काही समजत नाही बाई. तुला जसं वाटते तसं कर. जाऊ दे, लावली ना बाई. आपलं काम झालं ना तर फालतू घरात नाही का वाद नाही वाढवायचं. काम होणे महत्वाचं आहे. हो म्हणूनच मी चुपचाप बसली ताई. काही म्हणलं नाही मी ना. जाऊ द्या म्हणलं. नाही बोलून राहिल्या ना आई माझ्यासोबत तर नाही बोलू गेल्या. जाऊ द्या बरं आहे नाही बोलत तर कमसे कम झगडे तरी नाही होत घरात. तर तुम्ही काय आणायचं म्हणलं ते तर सांगा मला. हो मला यवतमाळले जायचं आहे. आता ह्या 2 दिवसात मला यवतमाळले जायचं आहे. वाढदिवस आहे का नाही माझ्या काकाच्या पोराचा. चांगलं नाही वाटत हो गेलं तर. 3-4 वेळेस फोन केला बाई ये जो. तर मी म्हटलं माझ्याजवळ कानातले नाही हो. तर चांगले म्हटलं गोल्डन कलरचे साडीवर कानातले घेऊन ये जो, पायपट्टे घेऊन ये जो माझ्यासाठी. मी पैसे देईन लागेच तुले. साडीवर सूट झाले पाहिजे असे चांगले, म्हणजे सोनेरी कलरचे नाही का आपले पैठणीवर घालायचे असे. तुले तर समजते व. आणीन ना ताई आणीन ना. माझ्याजवळ तर किती सारे कानातले आहे जी. मग त्याच्यातले पाहिजे ना तुम्ही. कायले आणा लागते एका दिवसासाठी. राहू द्या पायपट्ट्या घेऊन येतो. कानातले लय आहे माझ्याजवळ. घेऊन घ्या त्याच्यातले लागेच तुम्हाला पाहिजे नसन तर. संध्याकाळी दाखवतो मी आल्यावर. ते वाले कानातले का श्वेता? तुले लागून ना. अजून हरवलं गिरवलं तर कुठं हे करत बसीन बाई. मला दुसऱ्याचा घालाले लय बेव लागते व. ताई अशा काऊन बोलून राहिल्या तुम्ही मी दुसरी असल्यासारखी? मग हरवले तर हरवले कानातले. काय तुम्ही काय म्हणजे कानातले पेक्षा हे आहे का तुम्ही माझ्यासाठी? एवढी महत्वाची आहे का माझ्यासाठी कानातले? किती सारे जोड आहे माझ्या जवळ कानातल्याचे. घ्या ना तुम्ही. कायले खर्च करता बिनफालतू पैसे. तुम्हाला लागत असन तर 2-4 जोड घेऊन घे जा माझ्याजवळचे. तुमच्या जवळच ठेवा. हरवले काही झाले काय फरक पडते. देजो बापा. मग तू म्हणतो ना तर दाखवजो संध्याकाळी आणि देजो मध्ये. पायपट्ट्या टोड्याचा आणशीन माझ्यासाठी? हो पायपट्ट्या घेऊन येईन मी. आता जाता दुकान उघडते का नाही तर पहिले घेऊन घेईन. मला तिकडून यायच्या वेळेस उशीर होते. घरी यायचीच घाई राहते. वेळही भेटत नाही. मग इकडून जाता पूजाताईनं मी जातो स्टेशनरीमध्ये आणि पहिले का नाही पायपट्ट्या घेतो आणि मग कामावर जातो. बरं मग आण आठवणी ना. तशी हाय गे स्वभावाला चांगलीच येता. एवढी काही हे नाही आहे. मोठी लोकांच्या घरची आहे. थोडंसं दाखवते तोरा आपला पण स्वभावानं मनमोकळी आहे. एवढी काही हे नाही. आता तेवढा घमंड राहणंच बाई तिच्या अंगात राहिले. आता एवढ्या मोठ्या लोकांच्या घरची म्हटल्यावर मग ज्याला बोलावलं त्या आल्या वाटते आहे ना. बरं झालं आल्या. तर एक गोष्ट बोलायची होती मला. आपण दयानं आता नाव टाकलं ना आपल्या बचत गटेमध्ये तर तिले नाही बोलावलं का? दयाले नाही बोलावलं. बबिता नाही आली अजून. यायला येऊ दे ना. आली का नालू? बरं झालं आली तर बस. बापा हे तर आपल्या गटातही नाही व. आणि हिले कायले बोलावलं निर्मला बाई ना? हे तर दुसऱ्या गटात आहे. ते तिकडं आहे तिकडल्या मोलातल्या याच्यात टाकलं हिनं. हे कायले आली इथं?
बाप्पा आता भल्लच पटते ना व निर्मलाबाईचं नी हिचं नलीचं. बाप्पा निर्मलाबाई तर अशी करते का नाही तिले, का उरावर घेऊ का पोटावर घेऊ आणि काय करू न काय नाही अशासारखी करते ना निर्मलाबाई. मारतीच्याच तर घरी दिसते बसून. बसतो ना बाई बसतो ना, तू न बोलावलं म्हणून आली मी. बसतो ना. कायले बोलावलं निर्मला? इकडे ये ना, इकडे बस ना, इकडे बस ना. नाही नाही बसतो बाई इथंच, निर्मलाबाई इथंच बसतो. सांग ना काय म्हणतं तर सांग. हे लागेल चांगली पालकट मानून बसली. सांग आता काय म्हणतं. दयाले नाही बोलावलं आणि स्वतःच्या बहिणीले नाही बोलावलं आणि इले नलीले बरोबर बोलावलं. काय माहित का बाई यायचे काय चालू आहे ना काय नाही तर कारस्थान ह्या निर्मलाबाईचं. बरं झालं सगळ्याच्या सगळ्या आल्या तुम्ही. मी काय म्हणलं, आम्ही सगळ्यांना प्लॅन केला. अनितानं अंजनीबाईनं मी फिक्स आहे. अंजनीबाई फिक्स आहे आणि अंता तू येव काय म्हणे अनिल. मला बाई माय नको टेन्शन घेऊ, माय फिक्सच आहे. आजच झगडा केला मी ना अनिल सोबत. आजच झगडा केला का आणते. उद्या जायचं आहे ना आपल्याला ना, आजच झगडा केला. जायचं म्हणते या वाल्यावर काय चालू आहे यायचं तर. तू टेन्शन नको घेऊ बाई. निर्मला बाई तू मी बरोबर येतो, तू नको टेन्शन घेऊ माया. बरं बाप्पा मी बोलतो यायच्या सोबत. आपलं तर फिक्सच आहे तिघी जणीचं, अंजनी बाईचं तू या माया. हो हो बोल बोल. अहो सगळ्या जणी आम्ही काही जंगलामध्ये चाललो. आता बबिताची आहे लहान पोरगी, दयाची आहे तर तिले दयाले बोलली मी तर दयाचं नाही जमत म्हणे आणि बबिताचंही जमत नाही. तिच्या सासूची तब्येत थोडीशी बरोबर नाही तर याच्यातले कोण कोण येतात तर सांगा. जंगलात राहिले चाललो 4-5 दिवस, येता का? जंगलात राहिले चालले काऊन व घर कमी पडले का हो तुम्हाला जंगलात चालल्या राहिले? आजी शकुनी बाई जंगल कॅम्पिंग करून राहिलो आम्ही. चालता का तुम्ही? नाही नाही मला वाट आहे बाप्पा. थंडी थंडीतनं पाण्या पावसात कुठं येन मले मी नाही येत माय नाही जमत. बरं एक कॅन्सल झाली, एक झाली कॅन्सल. शकुनी बाई कॅन्सल झाली. कौसुबाई तुम्ही सांगा तुम्ही येता का? तुमचं तर जमते जी कौसुबाई ये ना तुम्ही. आजी निर्मला बाई येतो मी येतो. तुम्ही तिघी आहे ना फिक्स. तुम्ही असल्यावर काही टेन्शन नाही मला. येतो ना. नलू तू येतं का? तू ये ना बाई. चल आमच्या सोबत. तुझ्या घरी इथं कोणी नाही व लहान लेकरं नाही काही नाही. चल ना तू बी चल. येतो ना बाप्पा येतो. असं जंगल कॅम्पिंग साठी बोलावलं का? आणि मी बी येतो निर्मला. मग हे आहे नली इले थोडी भेणार आहे मी. हे चालली म्हणून काय मी जर नाही म्हणलं आता तर हे म्हणून भेली म्हणून मले. मी जातो ना. जा आले माझ्या घरच्या माणसाले देन माय पोरगी जेवण मायवाली रोशनी. येतो निर्मला मी बी येतो. आम्हा ये ना बाई व चंदा ये ना. चिल्लावून काय रे राहिली गंगा. तू येतं का व? येतं तू? आम्हा माय लय याची इच्छा आहे व तुम्ही सगळ्या चालल्या तर. पण माया पोराले व मग मायवाल्या पोराले 4-5 दिवसच जाऊ ना आपण. तर त्याच्या आत्याजवळ पाठवतो. नाही तर मग मी आहे का नाही तर त्याच्या आत्याला बोलावू का इकडं. म्हणजे त्याची शाळा बी होऊन जाते आणि राहते बी 2-4 दिवस ठेवायला. तसं करू का? नाही तर त्या नंदीले म्हणजे जसनाले का? जसनाले बोलावतं का? तिचं बी तर लहानसं आहे हो पोरग. त्या पोरा एवढंच तर आहे. राहीन मस्त दोघे जण खेळन पिंट्यानं तो. त्याची शाळा होते. हो बोला न चालतोय बी. येतो मग माझ्या घरच्या माणसाला संध्याकाळी विचारतो मी सांगतो तुले येतो. फिक्सच आहे म्हणा मायवाला. येतो मग. माय पोराले पाहिजे मायवाली ननद मोठी चांगली पाहिजे माय पोराले. त्याला बोलावतो मग मी उद्या. म्हणजे आजच बोलावतो मग उद्या येते. त्या सकाळी किती वाजता निघायचं आहे उद्या? 2-2:30 वाजता निघू सगळे जण. सामान मी तुम्हाला सांगेन काय घ्यायचं काय नाही तर. आणि का नाही सकाळी सांगेन उद्या. आणि पटपट तयारी कर. जा 2-2:30 वाजता निघू आपण इथून. ठीक आहे मग. झालं का सगळं फिक्स? कोणी दांडी नका मारू रे बाप्पा. जेवढ्या जणी म्हणजे किती जमलं आपण. नलू आहे, मी आहे, अंजनी बाई, कौसुबाई 4 जणी, चंदा 5 आणि गंगा 6 आणि हे वाली आपली निर्मला बाई 7 जणी. 7 जणी हाव मग आपण. तर उद्या 2:30-3 वाजता निघू. आणि सगळं खा प्यायचं जेवढं लागते तेवढं घ्या. चिवडा चुडा काही बनवायचा असेल तर बनवून घ्या आजच संध्याकाळी. आणि घेऊन घे जा सोबत. मी काहीतरी बनवतो लाडू फाडू. एक जण एक आयटम बनवा. काही डबल आयटम झालं नाही पाहिजे. आणि घ्या मग संध्याकाळी. उद्या जाऊ दुपारून 2-2:30 वाजता. ठीक आहे का? मग मीटिंग संपली. सर्वेने एका याच्यात ऑर्डर दिला बाई अंतीनं.
चांगली गोष्ट आहे म्हणा. बरं बसा, चाय मानाले सांगितलं मी ना रोशनीले, चाय घेऊन येतो. बसा बसा.